यानंतर एक महत्त्वाची आंतरराष्ट्रीय घडामोड। सौदी अरेबिया, तुर्की आणि पाकिस्तान मक्का इथं एका ऐतिहासिक त्रिपक्षीय मक्का संयुक्त संरक्षण करारावर स्वाक्षरी केली आहे। या करारामुळे हे तीनही प्रमुख देश, मुस्लिम देश सुरक्षेच्या एकाच छताखाली आलेत। याला इस्लामिक नाटो असंही म्हटलं जातंय। या करारानुसार तिन्ही देशांपैकी कोणत्याही एका देशावर झालेला सशस्त्र हल्ला हा स्वतः तीनही देशांवर झालेला हल्ला मानला जाईल। आक्रमक कारवायांपासून संरक्षण करण्यासाठी आणि प्रादेशिक स्थिरता टिकवण्यासाठी हा करार करण्यात आलाय। त्यामुळे तिन्ही देशांमध्ये लष्करी सराव, प्रशिक्षण आणि गुप्तचर माहितीची देवाणघेवाण तसंच संरक्षण तंत्रज्ञानाचं हस्तांतरण वाढणार आहे। याबाबत आपण अधिक चर्चा करूया। आपल्याबरोबर आहेत आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे। सतीशजी, हा जो करार झालेला आहे तीन प्रमुख देशांमध्ये, विशेषतः पाकिस्तान बरोबर सौदी अरेबिया आणि तुर्कीचा, आणि त्यामुळे विशेषतः याला एक इस्लामिक नाटो असं देखील म्हटलं जातंय। किती महत्त्वाचा आहे हा करार आणि भारतावर याचा काय परिणाम होऊ शकतो? भारतासाठी हे किती धोकादायक आहे? नक्कीच हेमाली, ज्या प्रकारची बदलती जागतिक परिस्थिती आहे, मुख्यतः इराणशी संबंधित युद्ध आहे आणि पश्चिम आशियामधली जी संघर्षाची परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्या अनुषंगाने ही घटना आपल्याला महत्त्वाची मानता येईल। पण एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ह्या फक्त पेपरवर झालेला, कागदावर झालेला करार आहे। सौदी अरेबिया, त्याचबरोबर तुर्की आहे आणि पाकिस्तान, एकीकडे इस्लामिक जगतामध्ये पाकिस्तान हा त्या ठिकाणी प्रोजेक्ट करतो की आम्हीच नेट सिक्युरिटी प्रोव्हायडर आहोत, सगळ्या इस्लामिक जगतामध्ये आमच्याकडेच न्यूक्लिअर बॉम्ब आहे। दुसऱ्या बाजूला तुर्कीकडे लेटेस्ट ड्रोन्स त्या ठिकाणी आहेत आणि सौदी अरेबियाचा विचार केला तर आर्थिकदृष्ट्या ते मजबूत आहेत आणि हे तीन देश जर एकत्रित आले तर इस्लामिक जगतामध्ये ती एक प्रकारची पॉवर ठरू शकते। आणि इस्लामिक नेटो, जसं तुम्ही त्या ठिकाणी सांगितलं की या तिघांपैकी एकावरही जरी अटॅक त्या ठिकाणी झाला तरी हे तिघही जे आहे एकत्रित तुटून पडतील, असा हा कागदावरचा करार आहे। पण खरं म्हटलं तर याच्या आधीच पाकिस्तान आणि सौदी अरेबियामध्ये करार झालेला असताना सुद्धा मागच्या काही आठवड्यांमध्ये सौदी अरेबियावर इराण समर्थित हुतीनं जबरदस्त हल्ले केले आणि तरी सुद्धा जे आहे पाकिस्तानला सौदीची त्या ठिकाणी मदत करता आली नाही किंवा पाकिस्तान या ठिकाणी ऍक्टिव्हली आला नाही। म्हणून मला स्ट्रॉंगली या ठिकाणी वाटतं की कागदावर झालेला हा करार आहे, खरोखरच याच्या अनुषंगानं काही बदल घडतील का, प्रश्नार्थक चिन्ह आहे। दुसऱ्या बाजूला भारताचा त्या ठिकाणी विचार केला तर बदलती परिस्थिती आहे त्या अनुषंगानं नेव्हल पेट्रोलिंग जे आहे, मुख्यतः अरेबियन सी मध्ये जे आहे भारताच्या नेव्हीला नेव्हल पेट्रोलिंग त्या ठिकाणी वाढवावी लागणार आहे। दुसरी गोष्ट, मागच्या काही काळामध्ये सौदी अरेबिया त्याचबरोबर पश्चिम आशियाई आखाती देशांसोबत तेलाशी संबंधित जो आपला व्यापार वाढला होता, जागतिक व्यापार त्या ठिकाणी वाढला होता, त्या अनुषंगाने नवीन चॅलेंजेस आता निर्माण झालेले आहेत। तर डिप्लोमॅटिक बॅलन्सिंग आपल्याला त्या ठिकाणी करावं लागणार आहे। आणि जर खरोखरच आपण असं एक घडीला मानलं की हा जो इस्लामिक नेटोचा हा जो मक्का डिफेन्स अग्रीमेंट त्या ठिकाणी झालेला आहे, त्या अनुषंगानं भारताविरुद्ध हे जर काही कारवाई करत असतील तर भारताजवळ सुद्धा त्या ठिकाणी ऑप्शन्स आहेत। आपण सुद्धा इस्रायल सोबत तशा प्रकारचा करार करू शकतो, आपण सुद्धा जे आहे इराणच्या आणखीन जवळ जाऊ शकतो, म्हणजे दुश्मनचा दुश्मन, शत्रूचा शत्रू याला आपण त्या ठिकाणी जवळ करू शकतो। वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय आपल्यासोबत उपलब्ध आहेत, पण एक बदलत्या परिस्थितीच्या अनुसार हे एक नवीन चॅलेंज निर्माण झालेला आहे। हा फक्त कागदावरच करार राहतो का, नक्कीच याचे काही इम्पॅक्ट होतं हे येणारा काळात त्या ठिकाणी ठरेल। नक्कीच, धन्यवाद सतीशजी। एनडीटीव्ही मराठी बरोबर ही सविस्तर चर्चा केल्याबद्दल।